नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त असं त्यांच्या करिअरच्या पुढच्या उद्देशाने एक नाविन्यपूर्ण जी वेबसाईट नुकतीच महाराष्ट्र शासनाने लॉन्च केली आहे त्याबद्दल काही मी माहिती सांगितल्यानंतर त्याबद्दलचा ती वेबसाईट कशा प्रकारे ऑपरेट करायची, कशा प्रकारे त्या वेबसाईटमध्ये जायचं त्याचा एक PPT सादर करणार आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाकरियर पोर्टल www.mahacareerportal.com या वेबसाईटची निर्मिती विद्यार्थ्यांना करियर निवडताना त्यांच्या आवडी आणि निवडी लक्षात घेऊन त्यांना पुढचं जे काही वाटचाल आहे ती सुखकर व्हावी आणि त्यांच्या त्या वाटचालीमध्ये त्यांना सहाय्यभूत ठरणारे कॉलेजेस असतील, या फी स्ट्रक्चर असतील, कोचिंग असतील, विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा या सर्वांची माहिती या महाकरियर पोर्टलमध्ये दिलेली आहे। याच्यामध्ये जवळपास जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाचं क्रांतिकारक पाऊल हे या महाकरियर पोर्टलच्या माध्यमातून पडलेलं आहे आणि त्याचा जवळपास जर आपण विचार केला तर दरवर्षी राज्यामध्ये 10वीच्या परीक्षेला 16 लाख विद्यार्थी प्रविष्ट बसतात। तर त्या अंदाजाने जर आपण विचार केला तर राज्यामध्ये 9वी ते 12वीला शिकणारे जवळपास 60 ते 70 लाख विद्यार्थी असतील आणि या विद्यार्थ्यांनी या महाकरियर पोर्टलला जर भेट दिली, त्याला लॉग इन केलं तर तुम्हाला निश्चितच त्या पोर्टलवर तुम्हाला उपयुक्त अशी माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे। विविध प्रकारचे कोर्सेस जे की या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की किती कोर्सेस त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत। त्याच्यामध्ये त्या करियर पोर्टलचा उद्देश आहे की मुलांना, विद्यार्थ्यांना इम्पॉवर करणे आणि त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळण्यासाठी एक गाईडलाईन्स देण्याच्या उद्देशाने महाकरियर पोर्टलची निर्मिती केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये लॉग इन कसं व्हायचं, प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता 9वीला ज्यावेळेस तो शाळेत शिकत असतो त्यावेळेस त्याला स्टुडंट ID मिळालेला। नवीन एक संकल्पना आता ऑनलाईन शिक्षणामध्ये आलेली आहे। स्टुडंट पोर्टलवर स्टुडंट ID नावाचा एक ID प्रत्येक विद्यार्थ्याला युनिक ID असतो। त्याच्यामध्ये तो युनिक स्टुडंट ID हाच त्याचा लॉगिंग ID आणि बाय डिफॉल्ट असणारा जो पासवर्ड आहे तो 1 2 3 4 अशा 5 या बाय डिफॉल्ट पासवर्ड टाकायचा आणि ती वेबसाईट त्या ठिकाणी उघडली जाणार आहे। मी तुम्हाला त्या ठिकाणी याच्यामध्ये दाखवणारच PPT मध्ये की कशा प्रकारे त्या वेबसाईटवर जायचं। तर जवळपास या वेबसाईटमध्ये 556 करिअरच्या वाटा आहेत। 556 विचार करा, आज आपल्याला फक्त जर विचार केला तर डॉक्टर, इंजिनियर असे मोजकेच आपल्याला करिअरचे महामार्ग माहिती आहेत फक्त। परंतु या वेबसाईटमध्ये आता कोरोना नंतरचा जो काळ आहे, कोविडचं जे सध्या आपण पाहतोय, तर त्याच्यामध्ये फ्युचर करिअर कोणते आहेत की जे याच्याशी रिलेटेड आहेत, कोरोनाशी रिलेटेड, तर त्या ठिकाणी असे विविध कोर्सेस आणि कॉलेजेस त्यांची माहिती 21,000 कॉलेजची माहिती त्या करिअर पोर्टलमध्ये दिलेली। त्याचबरोबर स्टेट वाईज कॉलेज कोणते आहेत, सिटी वाईज कॉलेज कोणते आहेत, त्याच्यानंतर ॲडमिशनची फीस किती आहे, या सगळ्या बाबीचा विचार त्या ठिकाणी त्या करिअर पोर्टलमध्ये समाविष्ट केलेला आहे, अंतर्भूत केलेला आहे। आणि जवळपास या करिअर पोर्टलमध्ये एंट्रन्स एक्झामची सुद्धा माहिती दिलेली, वेगवेगळ्या प्रकारचे एंट्रन्स एक्झाम आहेत। आजकाल आपण पाहतो की 1ली ते 8वी पर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करायचं नाही हे तत्व आहे, ते काही अंशी ठीक आहे। परंतु ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा शालेय जीवनामध्ये असतात, शालेय जीवनाच्या नंतर असतात, उदाहरणार्थ जर आपण विचार केला की शालेय जीवनामध्ये NTS आहे, NMS आहे, शिष्यवृत्ती परीक्षा आहे, या सर्व परीक्षा तर आपल्याला माहितीच आहे, पण त्याच्यापेक्षा वेगळ्या आहेत। जसं की इंडियन मिलिटरी स्कूलची परीक्षा आहे डेहराडूनला, ती परीक्षेचं नॉलेज माहित नाही आपल्याला की काय त्याची पात्रता आहे, वय किती पाहिजे, त्याचा क्रायटेरिया काय, अशा विविध परीक्षा याची सर्व इत्यंभूत माहिती त्याच्यामध्ये यशस्वी कसं व्हायचं,
कोणते पुस्तकं अभ्यासायची, ह्या सर्वांची माहिती. आणि निश्चितच महाराष्ट्र हे आपले एक प्रगतिशील राष्ट्र आहे, राज्य आहे. आणि यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जे काही विद्यार्थी आहेत, विविध शाळा कॉलेजेसमधून शिकणारे, त्यांना निश्चितच या महाकरियर पोर्टलचा उपयोग होणार आहे. विद्यार्थ्यांनी निश्चितच ह्या वेबसाईटला भेट देऊन वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती, त्याच्या नोट्स वगैरे काढून त्या ठिकाणी घेतल्या पाहिजेत. मध्यंतरी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेत असताना सुद्धा विद्यार्थ्याची कल चाचणी घेतली जात होती ऑनलाईन श्यामची फाउंडेशनच्या मार्फत. तर त्या कल चाचणी घेण्याचा उद्देश हाच होता की विद्यार्थ्याला कोणत्या क्षेत्रामध्ये ओळा आहे, त्याचा कल कुठं आहे. मग त्याच्यामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी, समाज सेवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राफमध्ये त्याचं ॲनालिसिस केलं जायचं. तर आणि ते निकालाच्या वेळेस त्याच्यासोबतच निकालासोबत 10वीचा ज्यावेळेस मार्क मिळून त्याला मिळायचा विद्यार्थ्याला, त्यावेळेस त्याच्यासोबत ते कल चाचणीचा अहवाल द्यायची पद्धत होती. आणि शासनाने आता असंही केलेलं आहे की व्यवसाय मार्गदर्शन करणारे काही तज्ञ व्यक्ती त्या विभागाला नियुक्त केलेले, त्यांचे 1-1 वर्षाचं प्रशिक्षण झालेले, त्यांची नावं त्या वेबसाईटवर आहेत की त्या व्यवसाय करिअर केलेल्या, पूर्ण वेळ 3 वर्षाचा कोर्स केलेले जे काही आहेत त्यांच्याशी जर आपण चर्चा केली फोनवर, तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकते. नाहीतर पहा की विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्याच्यासमोर काही पर्याय नसतात की काय गेल्यानंतर काय होईल, कशाचं काय होईल. त्याच्यामुळं निश्चितच हे जर केलं आपण तर एक आपल्याला दिशा मिळू शकते. आणि आपली जी आवड आहे, समजा उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला मिलिटरीमध्ये जायची आवड आहे, तर त्या मिलिटरीच्या अनुषंगाने कोणते कोर्सेस केले पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळ्याची इत्यंभूत माहिती या महाकरियर पोर्टलमध्ये आहे. आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त याला लॉग इन करून या सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही त्या कोर्सेसची माहिती घेतली, अभ्यास केला आणि त्या उद्देशाने जे काही पूरक गोष्टी लागतात आपले ध्येय गाठण्यासाठी त्या संग्रहित केल्या, त्याचा वापर केला, तर निश्चितच तुम्ही उद्याच्याला त्या ठिकाणी तुमच्या ध्येयाकडं योग्य दिशेने अचूकपणे वाटचाल करता. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा किंवा शेअर करा. धन्यवाद. साठी आपण सुरुवातीला गुगलवर जाऊन या ठिकाणी महाकरियर पोर्टल यावर क्लिक करायचे. याच्यावर क्लिक केल्यानंतर महाकरियर पोर्टल, महाकरियर मित्र ही वेबसाईट वेगळी आहे आणि दोन्ही शासनाच्या वेबसाईट आहेत, महाकरियर मित्र आणि महाकरियर पोर्टल. पण महाकरियर पोर्टल ही नव्याने लॉन्च झालेली वेबसाईट आहे. त्याच्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं खाली विजिट महाकरियर पोर्टलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला माहिती दिसेल की स्टुडंट ID तुम्हाला शाळेकडनं, तुमच्या वर्ग शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्याकडून मिळणार आहे. आणि याच्यामध्ये काय काय माहिती तुम्हाला मिळणार आहे या महापोर्टलवर, त्याच्यामध्ये विविध व्यावसायिक कोर्सेस आणि शिष्यवृत्त्या, महाविद्यालय शोधण्यास मदत मिळणार आहे. आता या ठिकाणी माझ्या शाळेतील माझा विद्यार्थी जो आहे त्याचा मी स्टुडंट ID चा वापर या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी करणार आहे. 2013 27 27 12 00 40 20 320. आणि माग मी सुरुवातीच्या मध्ये सांगितलं होतं की बाय डिफॉल्ट पासवर्ड हा त्याच्या दुरुस्ती करावी. 1 2 3 4 5 6 आहे. आणि याला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी
हा प्रणव नावाच्या प्रणव म्हणजे माझ्या मुलाचाच या ठिकाणी प्रोफाईल उघडलेली आहे. या ठिकाणी याच्यावर क्लिक केल्यानंतर प्रोफाईलमध्ये इथं तुमची प्राथमिक माहिती भरायची, लोकेशन, कुठं शिकतायत काय नाही, आणि सेव्ह चेंजेस केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रेफरन्स कशाला द्यायचा ह्याच्यात मध्ये पूर्ण माहिती डाटा भरायचा आहे. त्याच्यानंतर तुमची प्रोफाईल पण या ठिकाणी भरता येते तुम्हाला. आता आपण इन्फो सेंटर मध्ये जाऊयात की वेगवेगळ्या प्रकारची माहिती काय काय उपलब्ध याच्यामध्ये होणार आहे आपल्याला. इथं आपण सुरुवातीला फक्त इंग्लिश ही सेव्ह चेंजेस करायचे, म्हणजे कोणती माहिती आपल्याला मिळणार आहे. यानंतर इथं प्रेफरन्स पण आपल्याला द्यायचा आहे की कोणती लँग्वेज या ठिकाणी हवी आहे. सेव्ह चेंजेस केल्यानंतर इथं लिस्ट मध्ये प्रेफरन्स द्या म्हणायला लागले आपल्याला, परंतु आपण इथं आता लॉग इन झालेलो आहोत. लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी माय करिअर मध्ये मला जाता येईल. इन्फो सेंटर मध्ये आधी आपल्याला माहिती भरून घ्यावी लागणार. बारावी नंतरचा कोर्स करायचा आहे का, 6 महिन्याचा कोर्स करायचा आहे, ऑप्शन लिहूया. डिग्री बेस्ड, डिप्लोमा बेस्ड, करिअर, कोणते कोणते कोर्सेस आहेत कशा कशामध्ये. आता आपण जर विचार केला तर ऍग्रिकल्चरल मध्ये जर आपण क्लिक केलं, डिग्री बेस्ड आणि डिप्लोमा बेस्ड, सेव्ह चेंजेस केले, इथं आपली माहिती भरावी लागणार आहे. आधी स्टेट तुमचं तुम्हाला टाकायचे महाराष्ट्र, त्यानंतर सिटी, कंट्री, इंडिया, महाराष्ट्र, आणि इथं पण सिटी, डेट टाकली. आता इथं कोर्स तुम्ही सिलेक्ट केलेला आहे, तुम्हाला काय करायचे आपण अनेक मल्टिपल ऑप्शन देऊन पण त्या ठिकाणी करू शकतो. डिग्री बेस आहे इथं. सेव्ह चेंजेस केल्यानंतर प्रेफरन्स सेव्ड सक्सेसफुली. आता इथं एक विंडो आलेली आहे. तर इथून तुम्हाला एक्सप्लोअर करिअर याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला
करिअरच्या या ठिकाणी नाव आलेलं आहे, स्टुडंट नेम प्रणव वाघ, यशवंत हायस्कूल. आता इथं तुम्हाला करिअर कोणते करायचे, प्रोफेशनल करिअर करायचे का व्होकेशनल करिअर करायचे. आता इथं तुम्ही प्रोफेशनल ह्याच्यामध्ये पर्याय आहेत, ऍग्रिकल्चर अँड फूड सायन्स मध्ये. याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर याच्यावर क्लिक केलं तर त्याच्यामध्ये सब टायटल्स आहेत की त्याच्यामध्ये काय आहे. ऍग्रिकल्चर अँड फूड मध्ये परत आपण जर पाहिलं तर डेअरी टेक्नॉलॉजिस्टवर क्लिक केलं तर परत त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या अनुषंगाने काय काय माहिती आहे डेअरी टेक्नॉलॉजिस्ट असण्यासाठी. तर या ठिकाणी पूर्ण ही माहिती वाचून इंटरेस्टिंग माहिती आहे. परत डेली याच्यामध्ये पूर्ण असं काय एक फ्लो चार्ट पण दिलेला आहे की 10वी नंतर हे सब्जेक्ट पाहिजेत, 12वीला हे सब्जेक्ट पाहिजे, नंतर अंडर ग्रॅज्युएट इन डेअरी टेक्नॉलॉजी बीटेक, असा हा जो पाथ आहे हा तुम्हाला दिसेल या ठिकाणी पूर्ण. आणि याच्यासाठी खर्च किती अपेक्षित आहे या कोर्सेससाठी, तर इथं मिनिमम खर्च दिलेला आहे, मॅक्झिमम खर्च दिलेला आहे. मिनिमम मॅक्झिममचा ग्राफ पण दिलेला आहे. एज्युकेशनल त्या ठिकाणी रिक्वायर्ड लेवल काय काय लागेल, एज्युकेशन क्वालिफिकेशन. त्यानंतर कोविड-19ने काही हे क्षेत्र प्रभावित आहे का याबद्दलचं सुद्धा टेंटेटिव्ह डिफरन्स याच्यामध्ये दिलेला आहे. मंथली अर्निंग याच्यातून किती होऊ शकते मॅक्झिमम ती पण दिलेलं आहे. 2 लाख रुपयापासनं एंट्री लेवलला सुरुवातीला 20,000पासून 2 लाखापर्यंत त्याची अर्निंग होऊ शकते. त्याच्यानंतर यामध्ये या जॉबशी रिलेटेड कॉलेजेस कोणते कोणते त्याची फाइंड द कॉलेजेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजेसची पूर्ण माहिती मिळेल. इंडियामधले, महाराष्ट्रामधले कुठले कॉलेजेस आहेत या संदर्भामधले, तर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. जाऊ बॅक टू डॅशबोर्ड जाऊया. यास आपण प्रत्येक करिअरचं माहिती याच्यामध्ये आहे. प्रोफेशनल पहिलं सिलेक्ट केलेलं आहे आपण, हे याच्याशी रिलेटेड पूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळेल. या क्षेत्राशी आता व्हेकेशनल कोर्सेसकडे पाहूयात. तर ऍग्रिकल्चर अँड फूड मध्ये कोणते व्होकेशनल कोर्सेस आहेत. ॲनिमल हेल्थ वर्कर जर व्हायचं असेल तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याची पूर्ण माहिती त्या ठिकाणी येणार आहे. हे पहा, नॉट इम्पॅक्टेड बाय कोविड-19. कोविड-19 मुळे त्याच्यावर काहीच इम्पॅक्ट झालेला नाही हे पण दर्शवलं. असं अतिशय पूर्ण माहिती असलेलं सगळं क्षेत्राचं स्पेशल पर्सन कोण आहे त्याची सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सक्सेस स्टोरी सुद्धा त्याच्यामध्ये पाहायला मिळते त्यामध्ये गेल्यानंतर. अतिशय मा करिअर पोर्टलमध्ये अशा विविध प्रकारच्या सुविधा 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना सहाय्यभूत ठरणार आहेत. व्हॉट टू डू, वर्क ऍक्टिव्हिटीज, स्पेसिफिकेशन, स्पेशलायझेशन, अर्निंग कशी होणार. परत बॅक गेल्यानंतर हे झालं करिअर कोणत्या क्षेत्रात आपल्याला करायचे त्याची माहिती.
परत आपण इन्फो सेंटरवर गेलो. याच्यामध्ये जवळपास किती करिअरच्या कोर्सेस, 550 करिअर्स आहेत पूर्ण. त्यानंतर कॉलेज डिरेक्टरी, कॉलेज किती, जवळपास मी आता सांगितलं 25 ते 30,000 कॉलेज त्या ठिकाणी त्याचा बायोडाटा आहे. आता हे बीडचं सर्च केल्यामुळं, सुरुवातीला आपण बीड हे नाव टाकल्यामुळे, बीडमध्ये जर आपल्याला शिकायचं असेल तर वैष्णवी महाविद्यालय, वसुंधरा आर्ट्स कॉलेज, सुरुवातीला तुम्ही जे डाटा फीड केलेला आहे तो तुम्ही चेंज पण करू शकता. तर त्या अनुषंगाने हे ज्या कॉलेजेसची नावं आहेत, जी तुम्हाला त्या विषयाचं तुम्हाला मिळेल. आता इथं जर आपण पाहिलं एखाद्या कॉलेजचं, आपण मोर प्रोग्राम्सचे कॉलेज पण आपल्याला पुढे दिसतील. कुठं कुठं तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पाहू शकता. कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊ शकता पूर्णपणे. हे एज्युकेशन, हे सर्व जर क्लिक केलं मोर दॅन, तर आपल्याला बरंच याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मिळू शकते सर्व गोष्टीची. नंतर एक्झाम डिरेक्टरी, म्हणजे या प्रोफेशनला जाण्यासाठी कोणत्या एंट्रन्स एक्झाम आहेत. आता इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी चे एक्झाम्स आहेत. प्रोफेशनल आपण चॉईस केलेलं ऍग्रिकल्चर अँड फूड सायन्स अंडर ग्रॅज्युएट, त्याच्या आपण इथं एक्झाम्स कोणत्या कोणत्या होतात, कुठं कुठं एंट्रन्स एक्झाम होतात, त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण जर क्लिअर करून आपण सर्व प्रकारच्या आता इथं करिअर दिसतील आपल्याला. मग आता पूर्णच जनरल सगळं जर आपण पाहिलं, या सर्व एक्झाम्स आहेत. BSc नर्सिंग आहे, एक तर तुम्ही त्याच्यामध्ये लॉग इन झालात तर एवढं मोठं माहितीचं भांडार करिअरच्या संदर्भात आहे की तुम्हाला निश्चितच त्याचा उपयोग होणार आहे. इन्फो सेंटरमध्ये नंतर एक्झाम झाल्यानंतर स्कॉलरशिप कशा कशा आहेत, कुठं कुठं कोणत्या कोणत्या परीक्षा आहेत, त्या पण तुम्हाला इथं अवेलेबल होतील पाहण्यासाठी. आता हे सगळ्या कॉलेजेस आहेत, स्कूल एज्युकेशन, कोणते कोणते स्कॉलरशिप आहेत जेणेकरून तुम्हाला त्या स्कॉलरशिपच्या परीक्षा दिल्यानंतर मिळू शकतात आणि तुमचं त्या ठिकाणी एवढ्या स्कॉलरशिप आहेत असंख्य. आता टाटा स्टील मिलेनियम स्कॉलरशिप आहे, याच्यामध्ये पाहिलं आपण क्लिक करून तर तुम्हाला असं दिसेल की कुणाला ही स्कॉलरशिप काय मिळते, किती टक्के पाहिजे, कुणासाठी स्कॉलरशिप आहे. त्यानंतर कॅटेगरी बी इलिजिबिलिटी काय आहे, ऍप्लिकेशन करायचं, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत, अदर इन्फॉर्मेशन काय, या सर्व माहिती याच्यामध्ये आपल्याला स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये मिळेल. एकंदरीतच हे जे महाकरिअर पोर्टल आहे, याचा जर आपण पूर्णपणे अभ्यास जर केला आणि आपलं करिअर ठरवलं तर आपल्याला पूर्ण माहिती, एक करिअर पासून कॉलेज, एक्झाम कधी होणार, स्कॉलरशिप त्याला काय मिळणार, हे सर्व माहिती त्याच्यामध्ये मिळते. परत डॅशबोर्डवर गेल्यानंतर आपण इथं करिअर सिलेक्ट करू शकतो, कोणत्या करिअरला जायचे. समजा आता इथं आपण टाईप केलं, अनेक करिअर आहेत तिथं.
बायोटिक इंजिनियर समजा आपल्याला त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्याच्यावर क्लिक केलं डॅशबोर्डवरच तर तुम्हाला त्या करिअरच्या रिलेटेड अनेक प्रकारचे ऑप्शन्स त्या ठिकाणी दिसायला लागतात. सॉफ्टवेअर इंजिनियर नॉट इम्पॅक्टेड बाय COVID-19. आता याचं पूर्ण आर्टिकल पाहिल्यानंतर खाली 10वी नंतर कोणते सब्जेक्ट पाहिजेत, वर्क ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच पाहायला मिळेल की काय काय ऑपॉर्च्युनिटी त्याच्यामध्ये आहेत. अशा प्रकारे अतिशय किती त्याचा टेंटेटिव्ह खर्च त्याचा होऊ शकतो कोर्सेसचा, मंथली इन्कम पासून ते जॉब ऑपॉर्च्युनिटीज आणि त्या क्षेत्रामधल्या काही मान्यवर सुंदर पिचाई ते गुगलचे सीओ आहेत, ते सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांच्याबद्दलची माहिती देईल. पूर्ण अशा प्रकारे फिटनेस वेलबिंगचं जर आपण न्यूट्रिओलॉजी पाहिलं, आहार तज्ञ त्याची पण माहिती तुम्हाला, मोर करिअर्स हे सगळे करिअर आहेत नॉट इम्पॅक्टेड बाय कोविड. अशा प्रकारे अनेक करिअरच्या वाटा या ठिकाणी समाविष्ट केलेल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी महाकरिअरपोर्टल.com या वेबसाईटला भेट देऊन अवश्य या पाहाव्यात. आणि माझं चॅनल जर तुम्हाला आवडलं तर अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा.